अर्थात पहिली महत्त्वाची बातमी नाशिक पाठोपाठ महायुतीतील जळगावातलं बंडही आता शमलंय। जळगावातील महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेतली। शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांच्याकडून माघार घेत असल्याची घोषणा केली गेली। रेश्मा काळेंकडून शिंदेंची साताऱ्याच्या दरेगावात जाऊन भेट घेण्यात आली। महायुतीतील उमेदवार निवडून आणा शिंदेंच्या सूचना। जळगावात महायुतीचे नंदकिशोर महाजन तर मवियाचे शरद तायडे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं आदेशाचं पालन करून मी महायुतीचा साथ देत आहे आणि आजपासून मी माझा प्रचार थांबवत आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवतो। त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या, 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही गेल्या होता तोही सुटला। जळगावच्या देखील रेश्मा काळे त्या उमेदवार होत्या, त्यांनाही सांगितलं मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतो तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल, शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। तर जळगाववरून आज महायुतीच्या नेत्यांची सकाळी 11:30 वाजता बैठक असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। बैठकीनंतर अधिकृत घोषणा करणार असंही गुलाबराव पाटील म्हणाले। महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असं गुलाबराव पाटलांनी सांगितलंय। शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी बैठक झालेली आहे। आमदारांची आणि गिरीश भाऊंची सगळ्यांची बैठक झालेली आहे। अजून आता आज 11:30 वाजता आमची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये महायुतीचे सगळे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे। शेवटी हा विषय जो होता, हा जो बॉल होता हा शिंदे साहेबांकडे होता, त्यामुळे शिंदे साहेबांचा या ठिकाणी काल मलाही फोन आला होता रात्री, त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता 11:30 वाजता अधिकृत याची घोषणा होईल आणि काल जवळपास हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून देण्याकरता प्रयत्न करू। जळगावात मविया आणि अपक्ष संपर्कात महाजन यांनी हा दावा केलाय। महाजनांच्या दाव्यावर मवियाचे उमेदवार शरद तायडे यांनी प्रत्युत्तर दिले। सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक मवियाच्या संपर्कात असल्याचं तायडेंनी म्हटलंय। आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये राहणार आहेत। एक अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे उमेदवार ते संपर्कामध्ये आहेत। इथले दोन्ही जे उमेदवार आहेत उर्वरित उमेदवार ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणताय, त्यांची पण माघारीसाठी प्रयत्न झाले का? ते प्रयत्न नाही, पण ते निश्चित त्यांनाही माहित आहे की आता ही निवडणूक एकतर्फी आहे, त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं पाठिंबा देतील। आम्ही निवडणूक लढणार आहे, लढून आम्ही जिंकणार आहे। तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे एकदम जोरात, प्रतिसाद तर जोरात आहे। आमच्या आता 20 नगरपालिकांपैकी 14-15 नगरपालिका आमच्या झालेल्या आहे, 4-5 नगरपालिका आमच्या प्रचाराच्या बाकी आहे। गिरीश महाजनांच्या पक्षातले नगरसेवक काही नाराज तुमच्या संपर्कात? बरेचसे, काही नाही, बरेचसे आहे संपर्कात। कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहे? प्रत्येकाचे म्हणजे आहे संपर्कात, बरेचसे नगरसेवक संपर्कात